Good morning. This is seventh lecture of topic human health and diseases. Today we discuss next disease. Here amoebiasis. Amoebiasis. Actually it is commonly termed as a amoebic dysentery. You know very well about dysentery. मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो, जुलाब लागणं, सतत वारंवार जुलाब होणं. दैनंदिन जीवनामध्ये आपण दिवसातून एकदा ते दोनदा टॉयलेटला जातो, पण त्याच्या व्यतिरिक्त जास्त वेळा, अनेक वेळा टॉयलेटला जाणं किंवा वारंवार जुलाब होणं याला आपण डिसेंट्री असं म्हणतो. Here it is a type of dysentery. हा जुलाबाचा प्रकार आहे, पण तो वेगळा प्रकार आहे. Because the causative agent of this amoebiasis is here protist. प्रोटोझोआ मधला एक स्पेसिस आहे, व्हरायटी आहे. अकॉर्डिंग टू नेम इंडिकेट, डिसीजच्या टायटल नुसार, नावानुसार here एंटामिबा हिस्टोलायटिका. काय नाव आहे त्याचं? एंटामिबा हिस्टोलायटिका. ही ती स्पेसिस असेल, हा तो प्रोटिस्ट असेल की ज्याच्यामुळं इन्फेक्शन होतं आणि या प्रकारची डिसेंट्री होती, जुलाब लागतात. मग हा जो पॅथोजेन आहे ज्याला आता आपण म्हणलं एंटामिबा हिस्टोलायटिका, हा अटॅक करत असताना, इन्फेक्शन करत असताना आपल्या बॉडीच्या कोणत्या पार्ट वरती करतो, तर गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट, डायजेस्टिव्ह सिस्टीम मधलं जे इंटेस्टाइन आहे, मग स्मॉल इंटेस्टाइन असेल किंवा लार्ज इंटेस्टाइन असेल, त्याच्या आतल्या बाजूनं तो बरोबर अटॅक करतो अँड कॉज अल्सर, आतून जखम निर्माण करतो, इन्फेक्शन करतो. आणि म्हणून या पद्धतीची, वेगळ्या पद्धतीची डिसेंट्री किंवा जुलाब होतात. हा तो आजार म्हणजे अमोएबायसिस. हिअर मोड ऑफ ट्रान्समिशन. मोड ऑफ ट्रान्समिशन. मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणजे काय की हा आजार कोणत्या पद्धतीनं होतो किंवा कोणामार्फत होतो. Actually, the first mode of transmission is fecal-oral route. Here, fecal-oral route. Fecal-oral route म्हणजे काय? In rainy season. पावसाळ्यामध्ये you know very well सतत मुसळधार पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर ते पाणी वाहत 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 जमिनीवरून आपलं रस्त्यावरची डबकी असतील, नदी असतील, ओढे असेल, असं ते वाहत जात. आणि समजा जे उघड्यावरती शौचालयाला जातात आणि ज्याला या प्रकारची अमोएबिक डिसेंट्री आहे किंवा अमोएबायसिस नावाचा डिसीज आहे, त्यानं जर उघड्यावरती शौचालयाला गेलेला असेल तर त्याची जी विष्ठा आहे ती उघड्यावरती असेल. रेनी सीझन मध्ये त्या पावसाच्या पाण्यानं ती विष्ठा वाहत 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 आपली स्ट्रीम म्हणजे ओढे असतील, पॉन्ड्स असतील, डबकी असतील किंवा रिव्हर, त्या नदीच्या पाण्यामध्ये ती विष्ठा मिक्स होईल आणि ते नदीचं पाणी नंतर ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, ते नदीचं पाणी उचलतात आणि त्या गावाची जी काही पाण्याची टाकी असेल, वॉटर टँक, त्याच्यामध्ये ते पाणी आणलं जातं आणि त्याच पाण्याचा पुरवठा आपल्या पूर्ण कम्युनिटीला, सोसायटीला पुरवला जातो. म्हणजे कळत न कळत त्या पाण्यामध्ये त्या व्यक्तीची विष्ठा जी आहे थोडीफार मिक्स झालेली असते. त्याच्यातला जो पॅथोजन आहे, प्रोटिस्ट आहे, ज्याला आपण एंटामिबा हिस्टोलायटिका म्हणतो, तो त्याच्यामध्ये असतो आणि ते पाणी आपण असं पितो
म्हणून तर असं म्हटलंय फिको ओरल रूट. फिको मीन्स फिकल मॅटर, विष्टा. ओरल मीन्स माउथ कॅव्हिटी, कारण आपण असं पाणी पितो आणि म्हणून फिकल मॅटर, वेस्ट किंवा विष्टा तोंडावाटे कळत न कळत आपल्या बॉडीमध्ये जातं आणि त्या पाण्यामार्फत तो पॅथोजन आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये, गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट मध्ये एंट्री करतो. या पद्धतीनं हा मोड ऑफ ट्रान्समिशन असेल फिको ओरल रूट. तोंडावाटे आपण पाणी पितो आणि त्या पाण्यामार्फत तो पॅथोजन एंट्री करतो. याला म्हणायचं फिको ओरल रूट. देन सेकंड इयर contaminated फूड अँड वॉटर. दैनंदिन आपल्या रुटीन मध्ये जे काय आपण अन्न खातो ते अन्न जर दूषित असेल, खराब असेल, शिळं असेल, उघडं ठेवलेलं असेल, तर असं भेसळयुक्त असेल, तर असं जे स्पॉइल झालेलं खराब अन्न आहे ते जर आपलं अन्न खाण्यात आलं तर त्याच्याद्वारे सुद्धा होण्याची शक्यता असते. अँड कॉन्टामिनेटेड वॉटर, मगाशीच आपण पाहिले दूषित पाणी, खराब पाणी कळत न कळत जर आपण पिलं तर त्याच्या मार्फत होतो. हे दुसरा मोड ऑफ इन्फेक्शन असेल. देन थर्ड कॉन्टामिनेटेड हिअर हँड्स अँड फिंगर्स. अस्वच्छ हात किंवा बोटे. आपण रोज जेवण करत असताना हात स्वच्छ धुतो असं नाही. तुम्ही मुलं जेव्हा कॉलेजमध्ये येता किंवा शाळेमध्ये जात असता तेव्हा रोजचा डबा खात असताना तुम्हाला सुट्टीचा वेळ 15 मिनिटं असतो. 15 मिनिटात तुम्हाला साबणानं हात धुणं शक्य होत नाही. तुम्ही जेव्हा डबा उघडता तेव्हा डायरेक्ट जेवण करता किंवा थोडंसं असं कसं तरी हात ओला फक्त करता. जो प्रॉपर हँडवॉश व्हायला पाहिजे तो होत नाही आणि तसंच तुम्ही जेवण करता आणि म्हणून ते हात खराब असतात. हातावरती पॅथोजन्स असू शकतात किंवा असतात आणि ते पॅथोजन डायरेक्टली एंट्री करतात आणि म्हणून कॉन्टामिनेटेड हँड्स अँड फिंगर्स. हे तीन महत्वाचे या ठिकाणी मोड ऑफ ट्रान्समिशन असतील. अगेन लिसन. फर्स्ट फिको ओरल रूट. Then second, contaminated food and water. And third, contaminated hands and fingers. हे तीन महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं या आजाराचा आपल्याला प्रादुर्भाव झालेला दिसून येईल. Then next point here, symptoms ज्याला आपण मराठीमध्ये लक्षणं असं म्हणतो. मग या ठिकाणी कोणती लक्षणं होतील हा आजार झाल्यानंतर? तर सर्वात महत्वाचं पहिलं लक्षण म्हणजे काय होईल? हिअर डिसेंट्री, वारंवार जुलाब होतील. पण ते जुलाब कसं असेल, स्टूल कसं असेल? दिस फिकल मॅटर ऑर स्टूल इज विथ म्युकस. म्युकस म्हणजे नुसती विष्ठा नसेल तर त्या विष्ठा बरोबर थुंकी सारखा ओलसर पदार्थ पण असेल. थोडासा असा स्लाइमी असतो, गुळगुळीत असतो आणि त्याच्यावरती ते स्टूल विष्ठेवरती तशा पद्धतीनं म्युकस लाईक सबस्टन्स असतो. याला म्हणायचं स्टूल विथ म्युकस. समटाइम्स स्टूल विथ ब्लड. हे फार सिव्हिअर लक्षण आहे. विष्ठा जेव्हा पडती त्या विष्ठेबरोबर रक्तस्राव सुद्धा होतो. हे अत्यंत भयानक लक्षण आपल्याला या डिसीजचं दिसून येईल. आणि कधी कधी मग त्या व्यक्तीला असं वाटतं बहुतेक मला पाईल्स म्हणजे या ठिकाणी मूळव्याधाचा त्रास आहे. कारण शक्यतो आपल्या समाजामध्ये काय माहिती आहे तर मूळव्याधाच्या वेळेला मग रक्त बाहेर पडत असतं असा बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये तो समज आहे.
ते खरंही आहे, पण डिसेंट्री किंवा जुलाब होत असताना त्या विष्ठेबरोबर जर रक्त पडत असेल तर या पद्धतीचा हा आजार असू शकेल हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. हे फार महत्वाचं लक्षण या ठिकाणी आपणाला दिसून येईल. साहजिकच जर ब्लड बाहेर पडत असेल, त्यानंतर जर वारंवार जुलाब होत असतील तर साहजिकच काय होणार आहे, ॲनिमिक कंडिशन होईल, हातापायाला गोळे येतील, विकनेस येईल, अत्यंत अशक्तपणा येईल, एकदम अंगातून त्राण गेल्यासारखं होईल, ॲबडॉमिनल पेन, पोटामध्ये कळा येतील, खूप दुखेल, कळ येऊन टॉयलेटला जावंसं वाटेल, प्रचंड अशी पोटामध्ये कळ येईल, वेदना होतील. हेही फार महत्वाचं लक्षण आहे. अँड समटाइम्स हिपॅटोमेगॅली. हिपॅटोमेगॅली मीन्स इनलार्जमेंट ऑफ लिव्हर. कारण नसताना जे लिव्हर आहे त्याची साईज वाढेल, काहीच कारण नाही तरी सुद्धा इथं यकृताची साईज वाढेल आणि हे वाढणं धोक्याची घंटा असेल. म्हणजे ही अशी महत्वाची लक्षणं आपणाला या आजाराची दिसून येतील. मग याच्यावरती मात करण्यासाठी काय करावं लागेल, तर प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे असा जर आजार होऊन द्यायचा नसेल तर काय करावं लागेल, तर पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे पर्सनल हायजीन, वैयक्तिक स्वच्छता. अवर हाऊस और होम हायजीन, आपलं घर स्वच्छ पाहिजे. ॲज वेल एज एन्व्हायरमेंटल हायजीन, आपण जिथं राहतो तो सभोवतालचा परिसर एकदम क्लीन पाहिजे, स्वच्छ पाहिजे. म्हणजे स्वच्छता फार महत्वाची आहे. मग त्याबरोबर अजून काय, हिअर हँड वॉश प्रॉपरली विथ द हेल्प ऑफ सोप. साबणानं हात धुतले पाहिजे. बिफोर इटिंग अँड आफ्टर टॉयलेट. जेव्हा केव्हा आपण जेवण करणार आहे तेव्हा तेव्हा जेवण करण्यापूर्वी साबणानं हात धुतले पाहिजे. आफ्टर टॉयलेट, टॉयलेट करून आल्यानंतर कंपल्सरी वी वॉश अवर हँड प्रॉपरली विथ द हेल्प ऑफ सोप. साबणानं हात स्वच्छ धुतलेच पाहिजे. हे फार 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 महत्वाचं या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह मेजर असेल. देन यू मस्ट ईट फ्रेश, क्लीन अँड हॉट फूड. अत्यंत ताजं, स्वच्छ आणि गरम ताजं अन्न खाल्लं पाहिजे. शक्यतो ताजं, गरम, स्वच्छ अन्न खाल्लं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वी ड्रिंक क्लीन सेफ बॉइल्ड वॉटर. उकळून गार केलेलं पाणी पिलं पाहिजे. पाणी उकळलं की त्या उकळलेल्या पॉइंटला जो कोण पॅथोजन असतो तो पूर्णपणे किल होतो, मरण पावतो. त्यामुळं पाणी उकळून गार करून पिलं पाहिजे. ते शक्य नसेल तर मस्ट बी क्लोरिनेटेड अँड प्युरिफाईड विथ द हेल्प ऑफ आरओ सिस्टीम. जे अलीकडं प्युरिफायर आलेले आहेत, वॉटर प्युरिफायर, ज्याच्यामध्ये आरओ सिस्टीम असते. पॅथोजन ते त्या रेजनं पॅथोजन मारले जातात. या पद्धतीचं आरओ सिस्टीम असली पाहिजे. केमिकल बाजूला काढणं, पॅथोजन मारणं, प्रॉपर फिल्टर होणं, क्षार बाजूला काढणं, असे फिल्टर मार्केटमध्ये सध्या आहेत. म्हणजे पाणी फिल्टर करून पिलं पाहिजे, अन्न ताजं खाल्लं पाहिजे, हात स्वच्छ सारखे धुतले पाहिजेत, स्वतः स्वच्छ असलं पाहिजे, परिसर स्वच्छ असलं पाहिजे. हे सर्वात महत्वाचा प्रिव्हेंटिव्ह मेजर असेल. म्हणजे आजार होऊ नये म्हणून घेतलेली दक्षता. कंट्रोल मेजर म्हणजे चुकून हा आजार झालाच तर मग कोणती औषधं दिली जातील, कोणती अँटीबायोटिक दिली जातील, तर दोन महत्वाची फेमस असतील. मेट्रोनिडॅझोल. कोणतं असेल? मेट्रोनिडॅझोल. हे पहिलं अँटीबायोटिक असेल, औषध असेल. आणि दुसरं टिनिडॅझोल.
अल्बेंडाझोल हे एक दुसरं महत्वाचं अँटीबायोटिक असेल, औषध असेल की ज्याच्यामुळं हा जो अँटामिबा हिस्टोलायटिका जो पॅथोजन आहे तो इमिजिएटली मरण पावतो, आपलं इन्फेक्शन क्युअर होतं, बरं होतं. म्हणजे या पद्धतीचं अँटीबायोटिक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या पद्धतीचा हा आजार आहे. म्हणजे वैयक्तिक स्वच्छता फार फार महत्वाची आहे. पाणी अन्न स्वच्छ असणं गरजेचं आहे, हात आपले स्वच्छ असणं गरजेचं आहे. ही काळजी किमान सायन्सच्या विद्यार्थ्यांनी तरी घेणं गरजेचं आहे. खरं तर सर्वांनीच घेणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उघड्यावरती शौचालयाला जाऊ नये. हे फार 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 महत्वाचं या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. द नेक्स्ट डिसीज, दुसरा डिसीज, नेक्स्ट टायटल अस्कॅरिसिस. अस्कॅरिसिस म्हणजे काय? ऍक्च्युअली इट इज राउंड वर्म कॉझिंग डिसीज. गोलकृमी, गोलकृमी राउंड वर्म याच्यामुळे हा निर्माण होणारा आजार आहे अस्कॅरिस. मराठीमध्ये त्याला आपण जंत असं म्हणतो. जंत तुम्हा सर्वांना माहिती आहे. शक्यतो लहानपणी आपल्या सर्वांना कधी ना कधीतरी हा आजार झालेला असतो, किंवा आपण आसपास आपल्या लहान मुलांना हा आजार झालेला पाहतो. मी प्रॉपर ट्रेस देऊन लहान मुलांना असं का म्हणतोय? कारण लहान मुल तुम्हाला माहिती आहे, घरामध्ये तुम्ही प्रत्येकाने ते अनुभवले. कोणत्याही वेळेला त्याला म्हटलं की खातोस का, जेवतोस का, 0 मिनिटामध्ये ते लगेच मांडी घालून बसतं आणि लगेच हो म्हणून ते खायला सुरुवात करतं. हात स्वच्छ धुतला पाहिजे, त्याशिवाय खाऊ नये याचा आणि त्याचा दुरान्वये संबंध नसतो. ते डायरेक्ट ऑल टाइम अवेलेबल असतं. लगेच ते घेतं आणि खायला सुरुवात करतं. किंवा काय करतं, जिथं सू वगैरे केलेले असते त्यात सुद्धा हात बुडवतं आणि असं खेळत बसतं. त्याला ते कळत नसतं आणि सतत कुठलीही वस्तू घेतल्यानंतर हात तोंडामध्ये घालत असतं. आणि म्हणून लहान मुलाचे हात नेहमी कॉन्टॅमिनेटेड असतात, खराब असतात, सतत तोंडामध्ये घालत असतं. आणि हे महत्वाचं कारण आहे की म्हणून लहान मुलांना हा शक्यतो आजार होतो, कॉन्टॅमिनेटेड हँड्स अँड फिंगर्स. आणि म्हणून ट्रेस देऊन मी सांगतोय की हा अस्कॅरिसिस नावाचा जो डिसीज आहे तो शक्यतो जास्तीत जास्त लहान मुलांना होतो. याचा अर्थ आपल्याला होत नाही असं नाही. मोठ्यापणी आपल्या वयामध्ये सुद्धा हा आजार होतो. कारण आपण सुद्धा सारखे सारखे हात स्वच्छ धुवत नाही. साहजिकच नाईलाजानं का होईना आपण कधी कधी तसंच अन्न खातो आणि त्यावेळेला मग तो डिसीज होण्याची शक्यता जास्त असते. याचा अर्थ आपल्या वयोगटामध्ये सुद्धा हा डिसीज होतो. थोडक्यात पोटामध्ये जंत होणे म्हणजे हा डिसीज अस्कॅरिसिस, राउंड वर्म. क्लास निमॅटोडा. क्लास कोणता? निमॅटोडा. या पद्धतीनं हा डिसीज असेल. मोड ऑफ ट्रान्समिशन. याचा मोड ऑफ ट्रान्समिशन काय म्हणजे कशा मार्फत होतो? सेम लाईक अमिबॉसिस, तेच असते. पहिला महत्वाचा कोणता? कॉन्टॅमिनेटेड हँड्स अँड फिंगर्स, हात अस्वच्छ असल्यामुळं. कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न आणि पाणी याच्यामुळे होतो. अनहायजेनिक एरिया, अस्वच्छ एरिया असेल, आपण जिथं राहतो, थांबतो, आपलं घर असेल, सभोवतालचा परिसर असेल, तो अस्वच्छ असल्यामुळं या ठिकाणी हा होतो. आणि फिको ओरल रूट सेम तेच आहे. उघड्यावरती शौचालयाला जाता कामा नये, कारण ती विष्ठा पाण्यामध्ये मिक्स होती, ती पाणी पुन्हा आपल्याला तेच प्यायला येतं. त्यामुळे उघड्यावरती शौचालयाला जाऊ नये. फिको ओरल रूट हा एक मोड ऑफ ट्रान्समिशन असेल. द नेक्स्ट हिअर सिम्पटम्स, लक्षणं. लक्षणं कोणती दिसतील? तर साहजिकच एनलार्जमेंट ऑफ
हिअर बेली, पोट मोठं होईल. अँड हिअर लिम्स आर व्हेरी वीक और पुअर, हातपाय काळी होतील, पोट मोठं होईल. का? तर पोटामध्ये ते जंत खूप झालेले असतील. लहान मूल बघा, हातपाय काळी आणि पोट मोठं झालेलं असतं, सारखं किरकिर करत असतं, रडत असतं. का असं होतं? लहान मूल ते जे काय अन्न खातं, ते अन्न खाल्ल्यानंतर त्याच्या पोटात गेल्यानंतर आपण खाल्लेलं अन्न किंवा त्या लहान मुलानं खाल्लेलं अन्न पोटातले जंतच खाऊन टाकतात. ते स्वतः मोठे होतात, त्यांना डाएट मिळतं. लहान मुलाला स्वतःला ते डाएट मिळत नाही, म्हणून ते असं किरकिर करतं, रडरड करतं, अशक्तपणा होतो, ॲनिमिक कंडिशन होते, लॉस ऑफ वेट, वजन त्याचं कमी होतं, लॉस ऑफ अपेटाइट, त्याची भूक सुद्धा नाहीशी होते. आणि सर्वात महत्वाचं, ड्युरिंग हिअर डिफिकेशन, जेव्हा तो विष्ठा बाहेर टाकत असतो, विथ स्टूल, त्या स्टूल बरोबर, फिकल मॅटर बरोबर, म्हणजे विष्ठे बरोबर अख्खे लाईव्ह जंत सुद्धा येतात. मग ते छोटा असेल, मोठा असेल, कधी कधी एवढा सुद्धा जंत विष्ठे बरोबर बाहेर येतो. म्हणजे ही सर्वात महत्वाचं सिम्पटम्स या ठिकाणी दिसून येईल. ॲबडॉमिनल पेन, पोटामध्ये जरा दुखेल, कारण पोटामध्ये जंतांची संख्या जास्त झालेली असते. जे काय आपण पालेभाज्या, अन्न वगैरे खातो, ते एकदम फ्रेश असणं गरजेचं आहे. मार्केटमधून पालेभाज्या आणल्यानंतर त्या स्वच्छ धुणं गरजेचं आहे, प्रॉपर, आणि मग ते उखळून शिजवून खाणं गरजेचं आहे. फळं वगैरे असतील ती सुद्धा स्वच्छ, वॉश प्रॉपरली अँड देन ईट, मग खाल्ली पाहिजेत. या पद्धतीनं आपण काळजी घेतली पाहिजे. आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर किंवा कंट्रोल मेजर मध्ये आपण काय सांगू? हँड वॉश प्रॉपरली विथ द हेल्प ऑफ सोप, साबणानं हात स्वच्छ धुतले पाहिजे बिफोर ईटिंग अँड आफ्टर टॉयलेट. हे फार फार महत्वाचं आहे. देन वी यूज ओनली फ्रेश अँड हॉट फूड, अन्न स्वच्छ, ताजं आणि गरमच खाल्लं पाहिजे. वी मस्ट ड्रिंक हिअर प्युरिफाईड वॉटर, क्लीन वॉटर, शुद्ध स्वच्छ पाणी आपण पिलं पाहिजे. हे अत्यंत महत्वाचे. म्हणजे अमिबायसिस असेल किंवा इथं अस्कॅरिसिस असेल, सिम्पटम्स, लक्षणं सेम आहेत आणि कंट्रोल मेजर किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर सुद्धा सेम आहेत, कारण दोन्ही आजार स्वच्छतेच्या रिलेटेड आहेत. फरक एवढाच आहे, अमिबायसिस हा प्रोटिस्टमुळे होतो, एंटामिबा हिस्टोलाटिकामुळे होतो, त्याच्यामुळे डिसेंट्री लागते. आणि हा अस्कॅरिसिस म्हणजे पोटामध्ये जंत होतात, विकनेस येतो, हा तेवढा फक्त फरक असेल. बाकी दोन्ही आजाराची लक्षणं असतील, सिम्पटम्स असतील, कंट्रोल मेजर बऱ्यापैकी सेम आहे. आणि स्वच्छतेच्या संदर्भातलेच दोन्ही आजार आहेत, कॉमन आहे, बेसिक आहे. हे सर्व तुम्हाला इयत्ता 10वीच्या आत झालेलं आहे, पण तरी सुद्धा आपल्या सिलेबस मध्ये असल्यामुळं चर्चा होणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण याच्यावरती डिस्कस केलं. आणि याचा अँटीबायोटिक म्हणून कंट्रोल मेजर तुम्हाला माहित आहे, शासन सुद्धा वर्षातून एकदा गोळ्या पुरवतं, अँटीबायोटिक गोळी देतं. त्या गोळीचं नाव काय? मेबेनडॅझोल. काय नाव आहे? मेबेनडॅझोल हे नाव आहे. म्हणजे या पद्धतीच्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या गोळ्या आहेत. एक उदाहरण म्हणून मी एक सॅम्पल एका गोळीचं नाव सांगितलं. या पद्धतीनं अँटीबायोटिक दिले जातात, जेणेकरून जे जंत आहेत ते पोटातले मारले जातात. आपलं स्टमक किंवा इंटेस्टाईन निर्जंतुकीकरण केले जाते, त्यातले वर्म, ते गोलकृमी जे असतात ते मारले जातात, पोट साफ होतं. अशा पद्धतीनं हे दोन्ही आजार आहेत, डिसीज आहेत. आय होप यू अंडरस्टँड अबाउट टू डिसीज. फर्स्ट अमिबायोसिस अँड सेकंड अस्कॅरिसिस. ओके, थँक यू.